श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमपूज्य स्वामी स्वरूपानंद विरचित वरप्रार्थना व नवरत्नहार या म.अ. कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी लिहिलेल्या चिंतनपर पुस्तकातील आज ऐकूया वरप्रार्थना एक चिंतन याचा भाग 12वा। नारद मुनी भगवंताचे अत्यंत लाडके भक्त। त्यांच्या चरित्रात एक नितांत रमणीय कथा आहे। ती अशी: नारदांना सर्वत्र त्रैलोक्यात संचार करण्याचं स्वातंत्र्य, ब्रह्मा विष्णू महेशादिकांनीही त्यांचं स्वागत करावं असा त्यांचा अधिकार। एकदा प्रातःकाली आपल्या मधुर वीणेचा आवाज करीत ते वैकुंठात भगवंताच्या प्रासादामध्ये आले। द्वारपालानं त्यांना अडवलं। द्वारपाल म्हणाले, भगवंत नुकतेच स्नान करून आपल्या देवघरात पूजेसाठी गेले आहेत। पूजा अर्चा ध्यान पूर्ण होईतोवर आत कुणालाही सोडू नकोस अशी त्यांची मला आज्ञा आहे। आपण काही काळ इथेच थांबावं। द्वारपालाची विनंती ऐकून नारद मुनी आश्चर्यचकित झाले। या जगातील सारे जपी तपी योगी संन्यासी या भगवंताचे पूजा ध्यान करीत आहेत आणि स्वतः भगवंतच कुणाची पूजा ध्यान करीत बसले आहेत याचं कुतूहल नारदांना वाटलं। ते काही काळ अस्वस्थ शांत बसून राहिले। भगवंतांची पूजा झाली, ते बाहेर आले। नारदांना आलेलं पाहताच त्यांना आनंद झाला। नमस्कार करून त्यांचं क्षेमकुशल भगवंत विचारू लागले। नारद म्हणाले, सर्व कुशल आहे भगवंता। सारं त्रैलोक्य तुमची पूजा अर्चा भजन करतं आणि एवढ्या प्रातःकाळी उठून तुम्ही कुणाची पूजा करीत होता तेवढं सांगा। भगवंत नारदांना हसून प्रसन्नपणे म्हणाले, नारदा, ते आमचं निजगुज आहे। आता आपणच विचारता आहात तर ते सांगितलं पाहिजे। या, आपण माझ्या पूजा मंदिरात आत या। भगवंतांनी नारदांना आपला देव्हारा आणि त्यात ठेवलेल्या ध्यानमूर्ती दाखवल्या। तिथं भगवंतांना प्राणप्रिय असणाऱ्या त्यांच्या भक्तांच्या मूर्ती होत्या। प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडलिक, व्यास, अंबरीश, शुक, शौनक, भीष्म। भगवंत म्हणाले, हे सारे माझे देव आहेत। यांची मी पूजा ध्यान करीत असतो। संत एकनाथ सांगतात, ऐसा परस्परे मेळा देव संतांचा अंकिला। स्वामीजींना असा परमपदाला पोहोचलेला भक्तराज व्हायचं होतं। तो ध्यास होता। सद्गुरू गणेशनाथ महाराजांच्या कृपेनं ती त्यांची इच्छा पूर्णही झाली। या सुंदर वरप्रार्थनेत स्वामींनी जणू आपल्या उभ्या भावी जीवनाचा आलेखच काढून ठेवला आहे। एखादा कुशल स्थापत्य विशारद सुंदर आणि भव्य इमारत बांधण्याआधी तिचं एक कल्पनाचित्र कागदावर आधी तयार करतो आणि मगच त्यावर हुकूम ती भव्य वास्तू उभी करून दाखवतो। त्याचप्रमाणे स्वामींनी आपल्या जीवन तत्त्वज्ञानाचं भावी कार्याचं हे सुंदर चित्रच या प्रार्थनेत रेखाटून ठेवलेलं आहे। 1923 साली स्वामीजींना गणेशनाथ महाराजांकडून अनुग्रह प्राप्त झाला आणि 1933 साली तुरुंगामधून ते बाहेर पडले, ते सर्व मनोरथ पूर्ण करून घेऊनच। त्यानंतर
जवळजवळ 40 वर्ष सर्व पारमार्थिकांना, साधकांना, सांप्रदायिकांना ते दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करीत पावस इथं राहिले. ते सच्चिदानंदपदी सर्वार्थानं आरूढ होऊन बांधिली सोडीत, बुडाली काढीत, आर्तांची साकडी फेडीत. त्या संप्रदायाचा वेलू आज गगनावेरी गेलेला आहे. व्यक्ती, कुटुंब, समाज या सर्वांच्या उद्धारासाठी प्रार्थना फार महत्त्वाच्या असतात. प्रार्थना स्वीकृत कार्यासाठी सामर्थ्य देतात. आपल्या ध्येयाचं स्वरूप स्पष्ट करतात. त्या ध्येयावरील विश्वास वाढवतात. तिथवर जाण्यासाठी श्रद्धा निर्माण करतात. म्हणून प्रार्थना या आध्यात्मिक जीवनाचं अविभाज्य अंग ठरतात. साधकाला त्या सतत उत्साह, प्रेरणा देतात. त्याला अंतर्मुख करतात. साध्य, साधना, उपासना यात जेव्हा आदर्श असा ताळमेळ जमून जातो, तेव्हाच स्वामी स्वरूपानंदांसारखा महात्मा, संत तयार होतो. आणि मगच स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन, सद्गुरु चरण उपासिता असे निस्संदेह आत्मतृप्तीचे उद्गार ते काढू शकतात. स्वामीजी हे 20व्या शतकात परमार्थाचं सौभाग्य चिन्ह ठरले. याचं सारं रहस्य त्यांच्या वरप्रार्थनेत आहे. ही समग्र प्रार्थना परमार्थामधलं चैतन्य प्रकट करणारी आहे. कुणाही जीवाचं जीवन आनंदमय, प्रेममय करून टाकणारी दिव्य शक्तीच आहे. ईश्वराप्रत पोहोचवणारी ही सुंदर मंगल पाऊलवाटच आहे. श्रद्धा, भक्ती, ध्यान आणि योग हे 4 मार्ग साधकाला एकसमयावच्छेदे करून साधावे लागतात. तेव्हाच तो चिदानंदरूप शिवोहम शिवोहम या अवस्थेला पोहोचू शकतो असं श्रुती सांगते. त्या ज्ञान, कर्म, ध्यान, भक्तिप्रधान साधना मार्गाचं रहस्यच जणू स्वामींनी या वरप्रार्थनेत प्रकट केलेलं आहे. आपण स्वामी भक्तांनी या वरप्रार्थनेचाच सतत श्रवण, मनन, निदिध्यास केला पाहिजे. समर्थ सांगतात, श्रवणा परिस मनन सार, मनने कळे सारासार, निजधामे साक्षात्कार निस्संग वस्तू. परमपूज्य स्वामी स्वरूपानंद आपल्याला तशी प्रेरणा, सामर्थ्य देवोत, ही त्यांच्या चरणी विनम्र प्रार्थना. याबरोबरच वरप्रार्थना एक चिंतन या लेखाचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्यापासून आपण नवरत्नहार एक चिंतन हा लेख क्रमशः ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.